हाय, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आपल्या सगळ्यांच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. बरं, आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ती आहे ओल्या काजूची उसळ. ही ज्यांना ज्यांना आवडत असेल किंवा जे कोकणकर असतील, कोकणी माणसं असतील, त्यांना हे जास्तच समजू शकतं की किती स्पेशल आहे कोकणी माणसांसाठी. पण असं काही नाही की कोकणी माणसालाच ती आवडते. ही डिश बहुधा बऱ्याच जणांना आवडते. सो वेळ न घेता पटकन मी तुम्हाला याची रेसिपी दाखवणार आहे. बरं, ह्याची रेसिपी अजून मी आज जी दाखवणार आहे ती एकदम सिंपल पद्धतीची दाखवणार आहे. अजून याच्या वेगळ्या 1-2 रेसिपीज पण मी बनवते, त्याही दाखवणार आहे तुम्हाला नंतरच्या जेव्हा मी एपिसोड रेसिपीज बनवेन त्या एपिसोडला मी पोस्ट करेल. बाय द वे, इकडे या तुम्ही, कॅमेरामन इधर आइए. हे मी काजू छान उकळवून 10-15 मिनटं छान उकळवून सोलून ते 1-2 वेळा धुवून घेतले, जेणेकरून ह्याचा तो चीक जो असतो याचा तो चिकटपणा जाईल. 1-1.5 कांदा बारीक चिरलेला, 1 टोमॅटो, कढीपत्ता आणि हे जे मी आज मसाला घेतला ते मी तुम्हाला दाखवते नंतर. आत्ता ते आपण फोडणीची तयारी करूया. तेल गरम करत ठेवलं होतं मी माझ्या अंदाजानुसार. सो आता ह्याच्यात मी टाकते छान जिरं, थोडंसं, थोडीशी हिंग पावडर. आता हे जिरं छान तडतडलं की मग ह्याच्यामध्ये कढीपत्ता, कढीपत्ता पण छान तडतडला की मग मस्तपैकी ह्याच्यामध्ये कांदा टाकायचा. आता कांदा छान बघू शकता गुलाबीसर झालेला आहे, भाजून झालेला आहे. त्याच्यामध्ये मग कांदा गुलाबी झाल्यानंतर टोमॅटो टाकायचा. बरं, कांदा फार करपवायचा नाही, मी तरी नाही करपवत, पण जर तुम्हाला आवडत असेल थोडा करपलेला तर तुम्ही ते करपवून थोडासा कांदा ठेवू शकता, पण मी गुलाबीसर होईपर्यंत ठेवते. टोमॅटो आणि कांदा छान परतलेला आहे. टोमॅटोचा पण लाल रंग याच्यात उतरलेला आहे. तुम्हाला इथे दिसत असेल, दिसत असेल. आता मी घरचे पण थोडे थोडे मसाले टाकते. एकदम छोटा चमचा हळद, खातूनचं लाल तिखट, घरचं काकीने बनवून दिलेलं लाल तिखट, एव्हरेस्टचा चिकन मसाला थोडासाच, घरी बनवलेली धणे जिरे पूड. हा जो मी मसाला दाखवला ते मी तुम्हाला दाखवते नंतर, ते टाकते अंदाजे. हा बघा, हा मसाला छान फ्राय झालेला आहे, बघू शकता. आता ह्याच्यामध्ये मी फक्त 2 वाटी कोमट पाणी, हे चॉपरमध्ये मी जे कांदा टोमॅटो चॉप करून घेतले होते त्याच्यात मी कोमट पाणी टाकले थोडंसं. हे आता छानपैकी त्याच्यात मी ते कोमट पाणी टाकून मस्तपैकी आपली ही कढी तयार झालेली आहे. तयार म्हणजे अजून तयार नाही झालेली आहे, त्याला आता आपण उकळी यायला ठेवणार आहोत. पण ते उकळी येत असताना जे आपण म्हणजे त्या कढीला वेगळी उकळी येण्यासाठी आपण ठेवतो, तर तेव्हाच त्याच्यामध्ये हे काजू आपण ॲड करायचे. बरं, हे मी काजू म्हणजे जेव्हा आपण हे उकळी यायला ठेवतो तेव्हाच मी ह्याच्यामध्ये अशासाठी टाकले, कारण का म्हणजे जो आपला उरलेला काजू असतो तो पटकन छान शिजतो त्याच्यामध्ये आणि त्याचा तो काजूचं छान चव त्याच्यात उतरते. बरं, मी तुम्हाला जे म्हणाले होते मी नंतर सांगेन, ते आहे हे सवाईचं महाराष्ट्रीयन लाल वाटण. ह्याच्यामध्ये कांदा, खोबरं, आलं, लसूण सगळं आहे. त्याच्यामुळे मी फोडणीला वेगळं आलं लसणाची फोडणी नाही दिली. मी जे तुम्हाला म्हणाले की एक वेगळ्या पद्धतीने पण काजूची उसळ बनवते, तर ते एक पद्धत आहे ती आपली टिपिकल कोकणी पद्धत, नारळाचं म्हणजे कांदा खोबऱ्याचं वाटण करून मी ते बनवते. आणि दुसरी म्हणजे की माझी ती आत्तेची रेसिपी आहे, तिच्याकडून मी ती शिकली होते. नुसतं कांदा टोमॅटो लसणीवर फोडणी द्यायचं, मस्त वरून कोथिंबीर पेरायची आणि घरची लाल मसाले.
बस. आणि मी तुम्हाला जे जी माझ्या पद्धतीचं एक काजूची उसळ दाखवणार आहे, वाटणाची उसळ. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला ती टेक्निक पण दाखवेन की काजू कसे उकळवायचे आणि ते सोलायचे. पटकन सोलले जातात ते, म्हणजे त्याची सालं पटापट निघतात त्या पद्धतीने. आणि जेव्हा आपण मी आत्ता हे मसाल्यात जेव्हा आपण ती उकळायला ठेवले, ती करी म्हणजे तो जो रस्सा करी जी आहे ती उकळवायला ठेवले, त्याच्यामध्ये काजू अशासाठी टाकले कारण का जे आपण ते 10-15 मिनटं काजू उकळवून घेतो आणि त्याची सालं काढतो, ते आपण ते थोडेसे कच्चे नाही म्हणता येणार, पण ते आपण पूर्ण शिजवलेले नसतात. आणि ते रस्स्याला उकळी यायला देतो तेव्हा त्याच्यात काजू टाकले की ते छान पूर्णपणे शिजतात आणि त्याचा तो छान अर्क पण उतरतो करीमध्ये. सो पण आणि तुम्हाला मी ती पद्धत माझे 2 काजूची उसळ वेगळी बनवायची आणि तुम्हाला ती काजू कसे उकळवायचे तेही दाखवेन. छान आपल्या त्या रश्श्याला म्हणजे करीला उकळी आलेली आहे आणि ही छान असा घट्टसरशी अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. रस्सा आता ह्याच्यात अंदाजे मी मीठ टाकते. आता ह्याच्यात मीठ टाकलेलं आहे मी आणि आता मी परत एकदा 2 ते 3 मिनिटासाठी फक्त झाकून ठेवते कारण का मीठ टाकलंय आपण त्याच्यात. मस्तपैकी घट्टसरशी काजूची उसळ बनून तयार आहे. आता शेवटचं आणि महत्त्वाचं, खूप सारी कोथिंबीर. आपली काजूची उसळ मस्तपैकी तयार आहे आणि ॲज युजल नेहमीप्रमाणे मी त्याच्यावर ताव मारणार आहे. शब्द नाही येणार, कमाल झाली आहे. आणि तुम्हाला एक सजेशन म्हणजे तो मसाला तुम्ही नक्की वापरा. हे काही ह्याच्यात काही प्रमोशन वगैरे नाही आहे, मी स्वतः तो गेले काही महिने वापरते. आपल्याला जर वेळ नसेल तर ती झटपट पद्धत आहे उसळीसाठी तो मसाला वापरायची, किंवा काही तुम्ही ग्रेव्ही बनवत असाल कारण का मग तुम्हाला वेगळं वाटण तयार करावं नाही लागत, खोबऱ्याचं म्हणा किंवा कसलंही जे आपण कांदा टोमॅटोचं करतो त्याचं. सो वेळ नसेल तर तो झटपट ऑप्शन आहे, पण विषय झटपटीचा नाही आहे, जे चव पण खरंच कमाल आहे. आणि बाकी तर मी तुम्हाला त्या रेसिपी दाखवणारच आहेत 2 काजूच्या उसळीच्या. सो आता मी याच्यावर ताव मारते. नेहमीचं आपलं हक्काचं आग्रहाचं लाईक करा, शेअर करा, खूप सारं सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरायचं नाही. हे मी तुम्हाला हक्काने ओरडून सांगते, कारण का त्याशिवाय तुमच्यापर्यंत माझ्या रेसिपीज पोहोचणार नाहीत. जर ते तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन्स येत जातील. आणि शेवटचं, लव यू, बाय.